हॅलो ऑल स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल. अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लेलिस्टमध्ये जाऊन पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत सब्जेक्ट वाईज. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा. जितका जास्त रिस्पॉन्स आपल्याला मिळेल तितके अजून जास्त लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. ओके, तर आजचा आपला जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे तुमचा 8051ची पिन डायग्राम. ओके, तर टोटल 40 पिनची तुमची आय सी आहे. तर आपण क्विकली बघणार आहोत की त्या 40 पिन कोणत्या आहेत. ओके, फर्स्ट तुम्हाला काय बघायचं आहे, जर तुम्हाला विचारलं, जनरली 40 पिन ड्रॉ करायला विचारत नाही, पण जरी विचारलं तर मी तुम्हाला सांगतो की क्विकली लक्षात कसं ठेवायचं. प्लस तुम्हाला काय विचारतात एक्झाममध्ये, यामध्ये तुम्हाला काही पिन दिल्या जातात. ओके, आणि त्या पिनचं फंक्शन तुम्हाला राईट करायचं असतं. 2 मार्कला विचारतात किंवा 4 पिन देऊन 4 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात. किंवा सगळ्यात फेमस जो क्वेश्चन आहे, जो नंबर ऑफ टाइम्स विचारतात या पिन डायग्राममध्ये, तो असतो की तुमचा जो पोर्ट 3 आहे. ओके, पोर्ट 3चे जे अल्टरनेट फंक्शन्स आहेत ते खूप वेळा एक्झामला विचारतात. ओके, तर तुम्हाला ही पूर्ण आयशी लक्षात ठेवायची. त्याआधी आपण बघूया की याच्यामध्ये किती पिन आहेत टोटल. आपण एक समरी तयार करूया की तुमची जी 8051 आहे ही किती आहे, तुमची 40 पिनची आय सी आहे. ओके, फर्स्ट पॉईंट तुम्हाला समजला की ही 40 पिनची आय सी आहे. याच्यामध्ये कसं असतं बघा, ज्या साईडला तुमच्या आय सीच्या इथे एक नॉच देतात बघा. ओके, नॉचच्या राईट साईडला तुमच्या आय सीची नंबरिंग चालू होते, म्हणजे ही तुमची असते आय सीची 1 नंबरची पिन. ओके, त्यानंतर 1 2 3 4 जी लास्टची असते ती असते तुमची 20 नंबर पिन. ओके, त्यानंतर अगेन काउंटिंग कशी चालू होती तुमची, या साईडना काउंटिंग चालू होती. ओके, 21 to 40. तर या इथे तुमची कोणती पिन असते, बॉटमला असते 21 आणि या ठिकाणी असते तुमची 40. ओके, तर असे 40 पिनची तुमची आय सी आहे. तर याच्यामध्ये 2 पिन तर तुम्हाला डोळे झाकून लक्षात ठेवायच्यात. ते असणार आहे तुमचे VCC आणि VSS किंवा VCC आणि ग्राउंड. आपण बघतो की कोणत्याही आय सीला 2 पिन कंपल्सरी असतात. एक असते तुमची VCC आणि दुसरा VSS किंवा यालाच ग्राउंड पण म्हणू शकता तुम्ही. ओके, तर ह्या 2 पिन तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, 20 आणि 40 पिन. ओके, त्यानंतर आपण थोडंसं क्विकली रिवाईज करूया की आपल्या आय सीमध्ये काय आहेत, 4 8 चॅनलचे काय आहेत तुमचे आयो पोर्ट्स आहेत. ओके, म्हणजेच काय आहे, तुमच्याकडे टोटल आयो पोर्ट्स किती आहेत, 4 पोर्ट इंटू एका पोर्टमध्ये किती तुम्हाला आयो पिन्स आहेत, 8, म्हणजे टोटल किती झाले, 32. तर 32 पिन्स तुमच्या कशाचे असणार आहेत, 32 पिन तुमचे असतील आयो पोर्ट्स. ओके, आता बघा आपण इकडे क्विकली कॅल्क्युलेट करू. आपल्याकडे काय आहे, 32 आयो पोर्ट्स आहेत. ओके, त्यानंतर 2 पिन कशाच्या आहेत तुमच्या, VCC अँड ग्राउंड. ओके, आता टोटल किती झाले आपण बघितल्या, किती पिन बघितल्या आपण टोटल, 34. ओके, आता आपण पोर्टच्या कोणत्या पिन्स असणार आहेत. ओके, कोणता पोर्ट कुठून स्टार्ट करायचा, त्याचे अल्टरनेट फंक्शन्स काय आहेत. ओके, काही जे पिन्स आहेत त्या काय असतात, मल्टी फंक्शन असतात. त्या तुम्ही ॲज अ जनरल पर्पज ॲज अ पोर्ट पिन म्हणून यूज करू शकता, इनपुट आउटपुट पिन, किंवा त्याचे काही अजून स्पेशल फंक्शन्स असतात. ओके, तर ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आधी आपण जस्ट रफली काढून घेऊया की आपल्याकडे ज्या 40 पिन्स आहेत, 32 पिन कशाचे आहेत, आयो पोर्टच्या. 2 पिनमध्ये काय आहे आपलं, VCC आणि ग्राउंड. ओके, त्यानंतर अजून 2 पिन ज्या तुम्हाला कोणत्याही कंट्रोलरमध्ये मोस्टली मिळतात. ओके, त्या 2 पिन कोणत्या आहेत, एक आहे तुमची 19, दुसरी आहे 18. ओके, तर 18 पिन आहे तुमची XTLA2 आणि XTAL1. ओके, तर या 2 पिन आहेत ऑसिलेटरच्या. ओके, तुम्हाला तुमच्या मायक्रो कंट्रोलरमध्ये इनबिल्ट ऑसिलेटर असतं, बट त्यासाठी जे क्रिस्टल असतं ते आपल्याला एक्सटर्नली कनेक्ट करावं लागतं. आणि त्या क्रिस्टल कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडे 2 पिन असतात. त्या कोणत्या, 18 आणि 19 नंबरची पिन, XTLA2 आणि XTLA1. ओके, तर हे पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की क्रिस्टल कसा कनेक्ट करायचा. तर इकडे बघा, अजून 2 पिन तुमच्या कशाच्या झाल्या, क्रिस्टलच्या. आपल्याकडे किती झालं, 32 + 2 34 + 2 36. आता आपल्याला किती पिन रिमेनिंग आहेत, 4. ओके, तर अजून एक पिन तुमच्या जी लक्षात ठेवायची आहे, पिन नंबर 9. पिन नंबर 9 काय आहे तुमची, रिसेट. ओके, ही पण ऑलमोस्ट सर्व कंट्रोलरला तुम्हाला रिसेट पिन असते. ओके,
तुम्हाला जर काही प्रोग्राम काउंटरचे रजिस्टर असतील जेव्हा आपण प्रोग्रामिंग करू, ओके, त्यात जर तुम्हाला कंट्रोलरला रिसेट स्टेटमध्ये करायचं असेल, म्हणजे तुम्ही काही त्यात फ्लॅश कोड केला आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे जे स्टेटस आहे वेगवेगळ्या रजिस्टरचं त्याला पुन्हा त्याच्या ओरिजिनल स्टेटवर आणायचं असेल तर तुम्ही काय करता, रिसेट करता. ओके, रिसेट करता. त्यासाठी कोणती पिन यूज करणार आहे, 9. ओके, ही झाली एक पिन तुमची. त्यानंतर अजून एक पिन आहे तुमची PSEN. ओके, ही असणार आहे तुमची 29 नंबरची. ओके, PSEN. त्यानंतर 30 नंबरची जी तुमची पिन आहे, ओके, ती आहे ALE. ओके, ALE आणि प्रोग, ALE आणि प्रोग्राम. आणि त्यानंतर 31 नंबरची जी पिन आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, EA. ओके, तर हे बघा जनरली ज्या तुम्हाला पिन लक्षात ठेवायच्या आहेत, ओके, 40 आणि 20. ओके, 40 काय आहे VCC, 20 काय आहे VSS. त्यानंतर 20 तुम्हाला समजलं, 20 ला ग्राउंड आहे. त्यानंतर थोडंसं वर जा, 18 आणि 19 या दोन पिन काय आहे XTLA2, XTLA1. कशासाठी यूज करतात, क्रिस्टलसाठी. त्यानंतर 9 नंबरची पिन रिसेट. त्यानंतर या साईडला तुम्हाला 3 पिन लक्षात ठेवायच्यात, 29, 30, 31, PSEN, ALE आणि EA. ओके, आता आपण बघूया की बाकीच्या पोर्टच्या ज्या पिन आहेत, ओके, त्यांची अरेंजमेंट कशी आहे. ओके, तर फर्स्ट तुमचं असणार आहे पोर्ट 1. ओके, पोर्ट 1. पोर्ट 1 ची जी नंबरिंग आहे ती कशी चालू होती, टॉप टू डाऊन. ओके, टॉप टू डाऊन म्हणजे काय, हा तुमचा 1 आहे, त्यानंतर 2, 3. ओके, 2, 3 अप टू एका पोर्टमध्ये किती पिन असतात, 8 पिन असतात. म्हणून फ्रॉम 1 to 8. ओके, हा झाला तुमचा पोर्ट 1. ओके, याचे पिन नंबरिंग कसं असणार, P1.0, P1.1, P1.2 अप टू डॅश 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 P1.7. ओके, इकडे बघा पोर्टची जी नंबरिंग आहे ती आपण 0 पासून स्टार्ट करतो, 0, 1, 2, त्यामुळे ते P1.7 पर्यंत येतं. पण ICची जी नंबरिंग आहे ती कशी आहे, 1, 2, 3, 4 अप टू 8. ओके, हे झालं तुमचं फर्स्ट पोर्ट. ओके, तुमची फर्स्ट पिन कोणती असणार आहे, P1.0 म्हणजे पोर्ट 1 ची 1 नंबरची पिन. ओके, त्यानंतर हा पोर्ट 1 कंप्लीट झाला. आता बघा 8च्या नंतर 9 नंबरची पिन कोणती आहे तुमची, रिसेटची. ओके, त्यानंतर फ्रॉम 10, 9 नंबरची पिन कळली तुम्हाला. त्यानंतर तुमच्या 10 to 17 म्हणजेच काय, पिन नंबर 10 to 17. 10 to 17 ला तुमचं असणार आहे पोर्ट 3. ओके, पोर्ट 3.0 to पोर्ट 3.7. ओके, त्यानंतर 10, 11, 12 असं 17 पर्यंत तुमचं काय असणार आहे, पोर्ट 3. ओके, फर्स्ट तुम्हाला समजलं पोर्ट 1, त्याच्यानंतर एक रिसेटची पिन आहे, त्याच्यानंतर पुन्हा काय चालू होणार, तुमच्या पोर्ट 3च्या पिन चालू होणार. ओके, त्यानंतर क्रिस्टलच्या 2 पिन आणि ग्राउंड. त्यानंतर बघा इकडे पुन्हा या साईडचं कंप्लीट झालं. 20 पिन समजल्या तुम्हाला. 20 पिन कशा लक्षात ठेवायच्या, फर्स्ट काय आहे तुमचा पोर्ट 1. ओके, पोर्ट 1.0 टू पोर्ट 1.7. त्याच्यानंतर रिसेट. ओके, त्यानंतर पोर्ट 3.0 टू पोर्ट 3.7. ओके, आणि त्यानंतर क्रिस्टलच्या 2 पिन XTLA2 आणि 1 आणि VSS किंवा ग्राउंड. ओके, हे झालं तुमच्या 20 पिन एका साईडच्या. ओके, हे झालं तुमचं 1 to 8. रिसेट पिन किती आहे, 9 नंबरची. त्यानंतर पोर्ट 3च्या पिन किती आहेत, 10 to 17. त्यानंतर क्रिस्टलच्या 18 and 19 आणि VS ची पिन आहे 20. ओके, बघा क्विकली 20 पिन तुम्हाला अशा लक्षात ठेवायच्यात. ओके, आता आपण बघणार आहे की दुसऱ्या साईडला म्हणजेच पिन नंबर 21 to 40 कसं स्ट्रक्चर आहे. तर बघा इकडे आपण जे पिनची जी इन्क्रीमेंट साईज नव्हतं, म्हणजे इकडे जर आपण बघितलं तर आपल्याकडे काय होतं, P1.0, 1.2, 1.3. आपण कसं चालू केलं तर हा तुमचा टॉप आहे, टॉप टू बॉटम. आता रिव्हर्स ऑर्डर ना पिन लिहायचं. तर बघा 21 ला आहे तुमचा पोर्ट 2 म्हणजेच P2.0. ओके, त्यानंतर हा इन्क्रीज करत चालायचं. 22 नंबरला काय असणार, P2.1. असं तुम्हाला कुठपर्यंत न्यायचं आहे,
28 पिनपर्यंत. ओके, 28 नंबरची पिन कोणती असणार? पोर्ट 2.7. ओके, या साईडच्या 8 पिन तुमच्या झाल्या. त्यानंतर 29, 30, 31 या 3 पिन तुम्ही आपण इकडे बघितल्या, 3 पिन कोणत्या आहेत त्या. ओके, त्यानंतर अगेन 32 पासून, ओके, हा पोर्ट बघितला. याची डायरेक्शन कशी आहे? आता बघा इकडे थोडंसं लक्ष द्या. बघा पोर्ट 1 ची काउंटिंग कशी आहे? टॉप टू डाऊन. ओके, पोर्ट 3 ची कशी आहे? टॉप टू डाऊन, म्हणजे आधी P 3.0 1 2 3. ओके, पोर्ट 2 ची कशी आहे? फ्रॉम बॉटम टू टॉप, P 2.0 2.1. ओके, आता पोर्ट 4 ची पिन अरेंजमेंट कशी आहे बघा. पोर्ट 0 ची अरेंजमेंट कशी आहे? अगेन टॉप टू डाऊन. म्हणून इकडून तुम्हाला चालू करायचं आहे 39 पासून. 39 ची पिन असणार तुमची P 0.0. ओके, त्यानंतर पुन्हा P 0.1 असं कुठपर्यंत असणार? अप टू 32. 32 ची पिन काय असणार? P 0.7. ओके, त्यानंतर 31, 30, 29, 28. ओके, तर IC ची काउंटिंग कशी असणार आहे? 1 2 3 4 अप टू 20. पुन्हा इकडून कशी असणार? 21, 22, 23 डॅश डॅश डॅश, हा तुमचा असणार 40. ओके, अशी नंबरिंग आहे तुमच्या IC ची, ही तुम्हाला लक्षात ठेवायची. ओके, आता आपण त्याचं डिटेल बघूया की त्यांचे अल्टरनेट फंक्शन्स काय आहे, एक्झॅक्टली पिन कशा आहेत. ओके, हा झाला तुमचा एका साईडच्या पिन. ओके, आता दुसऱ्या साईडच्या पिन कशा लक्षात ठेवायच्या? तर फर्स्ट 21 ते 28 पिन नंबर 21 टू 28 काय आहे तुमचं? P 2.0 टू P 2.7. ओके, त्यानंतर 29 काय आहे? PSEN. त्यानंतर 30 नंबरची पिन आहे ALE. 31 आहे EA. ओके, EA/VPP. ओके, त्यानंतर कसं लक्षात ठेवायचं? 32 टू 39. 32 टू 39. बट याची अरेंजमेंट कशी असणार आहे? P 0.7 टू P 0.0. म्हणजे याची जी डायरेक्शन असणार आहे ती टॉप टू बॉटम असेल पुन्हा. ओके, पिन फंक्शन समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पिन फंक्शन जर समजले तर नंतर जे प्रोग्रामिंग असेल किंवा इंटरफेस असेल हे तुम्हाला सोपं जाईल. बघा हे जे सब्जेक्ट असतात, ओके, याच्यामध्ये विषय असा असतो की तुम्हाला जर पिन फंक्शन समजलं नाही तर तुम्हाला इन्स्ट्रक्शन सेट समजणार नाहीत. ओके, त्यानंतर त्याची इंटरफेसिंग समजणार नाही आणि प्रोग्रामिंग पण समजणार नाही. तर फर्स्ट थिंग काय आहे की तुम्हाला याची जी पिन डायग्राम आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवली म्हणजे तुम्हाला पुढं प्रोग्रामिंग आणि तुमचे इंटरफेसिंगचे जे ब्लॉक्स आहेत ते इझी जातील. ओके, तर आता आपण बघूया याची पिन डायग्राम कशी आहे. तर क्विकली पिन डायग्राम बघूया कशी आहे. बघा इकडे. ओके, पोर्ट 1 ला काय आहे? तर फर्स्ट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की नो अल्टरनेट फंक्शन. पोर्ट 1 ला कुठलंही अल्टरनेट फंक्शन नाही आहे. ओके, सेकंड पॉईंट तुम्हाला काय लक्षात ठेवायचा आहे की पोर्ट 1.0 टू पोर्ट 1.7. ओके, याच्यासाठी कोणत्या पिन यूज करतात मायक्रो कंट्रोलरच्या? फ्रॉम 1 टू 8. ओके, हे झाले तुमचे फर्स्ट पोर्ट फ्रॉम 1 टू 8. ओके, पोर्ट 1 इकडे लिहूया. हा काय तुमचा पोर्ट 1. ओके, फ्रॉम 1 टू 8. त्यानंतर 9 नंबरची पिन कोणती आहे तुमची? रिसेट. ओके, रिसेट. त्यानंतर पोर्ट 3. ओके, पोर्ट 3 साठी काय यूज करतो आपण? 10 टू युअर 17. ओके, 10 टू 17 च्या ज्या पिन आहेत हे कशासाठी यूज करतात? पोर्ट 3 साठी. ओके, पोर्ट 3 ला अल्टरनेट फंक्शन आहे. ओके, त्यानंतर पोर्ट 3. ओके, याला काय आहे? अल्टरनेट फंक्शन प्रेझेंट आहेत. आणि हे जास्त महत्त्वाचे आहेत कारण याचे जे अल्टरनेट फंक्शन्स आहेत हे सगळे वेगवेगळे डिफरंट आहेत. ओके, तर हे मोस्टली एक्झामला विचारतात आणि हेच तुमच्या लक्षात राहायला थोडंसं अवघड आहे. ओके, तर आपण ते पण डिटेलमध्ये बघणार आहोत. फर्स्ट आपण बघूया की पोर्ट 3 कडून स्टार्ट होतं आपलं. पोर्ट 3.0 टू
पोर्ट 3.7. ओके, यासाठी कोणत्या पिन यूज करतात? फ्रॉम 10 to 17. ओके, हे झालं पोर्ट 3. त्यानंतर पोर्ट 2. ओके, पोर्ट 2 साठी सुद्धा काय आहेत? अल्टरनेट फंक्शन आहे. ओके, पोर्ट 2 अल्टरनेट फंक्शन काय? याच्यामध्ये ऍड्रेस लाईन्स आहेत, हे आपण डिटेलमध्ये बघू. आता सध्या फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की पोर्ट 2 साठी अल्टरनेट फंक्शन प्रेझेंट आहे आणि पोर्ट 2 कडून स्टार्ट होतो तुमचा P2.0 to P2.7. ओके, याच्यासाठी कोणत्या पिन वापरतात कंट्रोलरच्या? फ्रॉम 21 to 28. ओके, त्यानंतर लास्टचा जो तुमचा पोर्ट आहे, ओके, हा वाला पोर्ट P0.0 to P0.7. बट यासाठी जी काउंटिंग तुम्हाला करायची ती कशी करायची? रिव्हर्स ऑर्डर ना. म्हणजेच P0.0 साठी कोणती पिन वापरतात? 39 टू P0.7 साठी कोणती वापरतात? 32. म्हणजेच काय? तुमची जी नंबरिंग आहे आयसीची, ओके, ती या डायरेक्शन नाही बघा, 32, 33, 34, 35, 36, राईट. पण पोर्टची जी अरेंजमेंट आहे ती अपोजिट डायरेक्शन नाही. ओके, ही डायरेक्शन तुम्हाला लक्षात ठेवायची पोर्ट 4 साठी फक्त. बाकी सगळ्या जे पोर्ट्स आहेत त्यासाठी सेम डायरेक्शन असणारे नंबरिंगची आणि तुमच्या पोर्ट पिनची. ओके, इकडे पण बघा सेम आहे. तर हे क्विकली तुम्हाला समजलं. आता आपण बघूया की डिटेलमध्ये अल्टरनेट फंक्शन्स काय आहेत आणि प्रत्येक पिनचं फंक्शन काय आहे. ओके, कशासाठी आपण ती पिन यूज करणार आहोत. ओके, तर फर्स्ट आपण बघूया पोर्ट वाईज डिटेल फंक्शनॅलिटी बघूया आपण. फर्स्ट स्टार्ट करूया पोर्ट 1 पासून. ओके, पोर्ट 1 पासून स्टार्ट करायचं आहे. लक्षात कसं ठेवायचं आहे? तुमची जी 1 नंबरची पिन आहे 1 to 8. ओके, 1 to 8 जे तुमचे पिन आहेत ते कशासाठी आहेत? पोर्ट 1 साठी. ओके, टोटल 8 पिन आहेत. ओके, आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की पोर्ट 1 ला कोणतीही अल्टरनेट फंक्शनॅलिटी नाहीये. ओके, आता आपण बघूया पोर्ट 1 चे एक्झॅक्ट ऑपरेशन्स काय आहेत. ओके, तर याच्यामध्ये काय आहे? पोर्ट 1 म्हणजेच काय? तुमच्या 8 पिन्स काय आहेत? 8 पिन्स ऑफ पोर्ट 1. ओके, किती पिन आहेत त्याच्यामध्ये? 8 पिन ऑफ पोर्ट 1. ओके, आणि त्या स्टार्ट कुठून होतात? फ्रॉम आयसीची नंबरिंग जर विचारली तर 1 to 8. ओके, सेकंड पॉइंट आहे की ह्या ज्या पिन आहेत, ओके, ह्या काय आहेत? ह्या 8 पिन आपण काय यूज करू शकतो? कॅन यूज्ड ॲज अ इनपुट आउटपुट पिन. इनपुट आउटपुट पिन. ओके, झाला सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट काय आहे की याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट असतो बघा. काही पिन ज्या असतात कंट्रोलर मधल्या, ओके, त्या असतात ओपन ड्रेन पिन असतात. ओके, ओपन ड्रेन कॉन्फिगरेशन जर असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं? तुम्हाला एक्सटर्नली पुल अप रजिस्टर कनेक्ट करावं लागतात त्या पिनला. पुल अप. ओके, पुल अप रजिस्टर. ओके, बट इन केस ऑफ पोर्ट 1 आपल्याला हे कनेक्ट करायची गरज नाही. ओके, म्हणून आपण हा एक पॉइंट इथे ऍड करू शकतो. डज नॉट नीड any pull-up register. It does not need any pull-up register. ओके, त्यानंतर अजून एक पॉइंट आपण काय ऍड करू शकतो? पोर्ट 1 जे आहे बघा, पोर्ट 1 ऍक्ट ॲज अ इनपुट पोर्ट व्हेन रिसेट. ओके, जेव्हा तुम्ही एक कंट्रोलरला रिसेट करता त्यावेळेस बाय डिफॉल्ट काय होतं? तुमचं जे पोर्ट 1 आहे ते ॲज अ इनपुट पोर्ट म्हणून ऍक्ट करतं. ओके, हे 4-5 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. पोर्ट 1 लक्षात ठेवायला सोपं आहे. 8 पिन आहेत, कोणतेही मल्टी फंक्शनल त्याच्यामध्ये नाही आहे. ओके, एका पिनला एकच फंक्शनॅलिटी आहे ॲज अ पोर्ट पिन किंवा इनपुट आउटपुट म्हणून आपण ते कॉन्फिगर करू शकतो. याला अल्टरनेट फंक्शनॅलिटी नाही आहे. ओके, त्यानंतर याच्यामध्ये अजून नाही असतं बघा की तुम्हाला जर ॲट अ टाइम 8 बीट ॲक्सेस करायचे असेल, ओके, तर यू कॅन परफॉर्म ऑपरेशन ऑन 8 बीट. कॅन परफॉर्म ऑपरेशन ऑन एंटायर 8 बीट. ओके, तुम्हाला जर एकदाच या 8 बीटवर ऑपरेशन करायचं असेल तर तुम्ही या 8 पिन ॲक्सेस करू शकता, किंवा तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल पिनवर करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. म्हणजेच काय? इंडिव्हिज्युअल बीट लेवल ऑपरेशन ऑल्सो पॉसिबल, राईट. हे झालं तुमचं पोर्ट 1. पोर्ट 1 मध्ये तुम्हाला जास्त काही लक्षात ठेवायचं नाहीये. ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या आहे की पोर्ट 1 च्या पिन स्टार्ट होतात P1.0 to 1.7. आयसीची पिन नंबरिंग काय आहे त्याच्यासाठी? 1 to 8. 8 पिनचं कलेक्शन आहे. ओके, इनपुट आउटपुट म्हणून यूज करू शकता. एक्सटर्नल पुलअपची गरज नाहीये. ओके, त्यानंतर
ज्यावेळेस तुम्ही कंट्रोलरला रिसेट करता, ओके, रिसेट केल्यानंतर पोर्ट 1च्या ज्या पिन आहेत त्या बाय डिफॉल्ट कोणत्या स्टेटमध्ये जातात, इनपुट स्टेटमध्ये. त्यानंतर पूर्ण 8 बीट ॲट अ टाइम ॲक्सेस करून तुम्ही त्याच्यावरती ऑपरेशन करू शकता, किंवा तुम्हाला इंडिव्हिज्युअल पिन ॲक्सेस करायची असेल, सपोज मला फक्त P1.3 वर काही ऑपरेशन्स करायचं तर मी ते पण करू शकतो, किंवा इंटायर 8 पिन मी एकदाच ॲक्सेस करून सुद्धा त्याच्यावरती ऑपरेशन करू शकतो. हे झालं तुमचं पोर्ट 1 साठी क्विकली. ओके, आता आपण बघूया पोर्ट 3 काय आहे. ओके, आता आपण बघणार आहोत पोर्ट 3. ओके, पोर्ट 3 मध्ये अगेन काय आहेत, पोर्ट 3 मध्ये तुम्हाला काय आहेत, 8 पिन आहेत. ओके, 8 पिन ऑफ पोर्ट 3, P3.0 to 3.7. ओके, IC चे रिस्पेक्टिव्ह पिन कोणते असणार आहेत, 10 to 17. ओके, म्हणजे माझे जे 10 पिन पासून स्टार्ट होणार, ओके, अप टू 17, हे काय असणार माझं पोर्ट 3. ओके, पोर्ट 3 मध्ये टोटल 8 पिन आहेत. ओके, त्यानंतर सेकंड पॉइंट काय की कॅन बी युज्ड ॲज अ इनपुट आउटपुट पिन. ओके, इनपुट अँड कॅन बी युज्ड ॲज अ इनपुट आउटपुट पिन, आपण त्याला कॉन्फिगर करू शकतो. त्यानंतर अगेन याच्यामध्ये काय आहे की बीट लेवल और इंटायर 8 बीटवर काय करू शकतो आपण, ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. ओके, त्यानंतर फोर्थ पॉइंट आहे की इट हॅज अल्टरनेट फंक्शन. ओके, पोर्ट 3 ला काय आहे तुमच्या अल्टरनेट फंक्शन्स आहे. आता आपण ते बघू की अल्टरनेट फंक्शन्स काय आहे. ओके, तर हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. जनरली प्रत्येक जे पोर्ट्स आहेत, पोर्ट्स कशासाठी वापरणार आहोत आपण, इनपुट किंवा आउटपुट सिग्नल घेण्यासाठी. ओके, किंवा इनपुट आउटपुट डिव्हाइस इंटरफेस करण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक पोर्टचं जर तुम्हाला विचारलं तर अल्टरनेट जर विचारले तर तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं आहे. पण बेसिक फंक्शन काय आहे पोर्टचं, टू कॉन्फिगर ॲज अ इनपुट ऑर आउटपुट, टू टेक सम सिग्नल और टू सेंड सम सिग्नल टू आउटपुट डिव्हाइसेस. ओके, त्यानंतर आता अल्टरनेट फंक्शन काय याचे आपण बघूया. तर बघा इकडे फर्स्ट तुमची जी पिन आहे, ओके, फर्स्ट जी तुमची पिन आहे P3.0. ओके, म्हणजे तुमची कोणती पिन, 10 नंबरची पिन. ओके, 10 नंबरची पिन म्हणून काय म्हणून यूज करतात, RxD. ओके, RxD TXD कुठे यूज करतात, सिरियल कम्युनिकेशन मध्ये. ओके, RxD म्हणजे रिसीव्ह डेटा, TXD म्हणजे ट्रान्समिट डेटा. हे दोन सिग्नल तुम्हाला कुठे लागतात, सिरियल कम्युनिकेशनसाठी. त्यामुळे पहिले दोन अल्टरनेट फंक्शन्स काय बघा, स्टार्ट करायचं P3.0 पासून, आणि तुम्हाला हे सगळे नाव लक्षात नाही राहिले तर काय लक्षात ठेवायचं, फर्स्ट 2 पिन सिरियल कम्युनिकेशनसाठी, सेकंड 2 एक्सटर्नल इंटरप्टसाठी, त्यानंतर टायमरसाठी आणि रीड राईट ऑपरेशनसाठी. ओके, म्हणजेच तुम्हाला काय कळेल, P3.0 काय म्हणून यूज करतात, RxD. त्यानंतर 3.1 TXD. या दोन पिन कशासाठी यूज करतात, सिरियल कम्युनिकेशनसाठी. त्याचे पिन नंबर 10, 11. ओके, त्यानंतर आपल्याकडे दोन एक्सटर्नल इंटरप्ट आहेत बघा, एक्सटर्नल इंटरप्ट. ओके, ते कशाने डिनोट करतो आपण, INT0, INT1. ओके, तर हे काय आहे तुमच्या नेक्स्ट अल्टरनेट फंक्शनॅलिटी. म्हणजेच तुम्ही काय करू शकता, 12 नंबरच्या पिनला ॲज अ इनपुट आउटपुट पिन म्हणून यूज करू शकता, किंवा ॲज अ इंटरप्ट 0 म्हणून यूज करू शकता. सेम P3.3 या पिनला ॲज अ IO पोर्ट, इनपुट आउटपुट पिन म्हणून, किंवा इंटरप्ट 1 म्हणून यूज करू शकता. अगेन P3.4 आणि 3.5 साठी सेम आहे. या दोन पिन कशासाठी वापरणार आहेत तुम्ही, टायमरसाठी. ओके, तुमच्याकडे दोन टायमर आहेत, एक आहे T0, दुसरा आहे T1. ओके, त्यानंतर P3.6 आणि 3.7 ह्या पण तुम्ही काय करू शकता, मल्टिपल कॉन्फिगर करू शकता. म्हणजेच ॲज अ इनपुट आउटपुट पिन म्हणून वापरू शकता P3.6, किंवा राईट फंक्शन करण्यासाठी तुम्ही ते वापरणार जेव्हा तुम्हाला एक्सटर्नल मेमरी राईट करायची, किंवा जी P3.7 आहे हे एक्सटर्नल मेमरी रीड करण्यासाठी तुम्हाला ही पिन युजफुल ठरणार आहे. आता त्याचं डिटेल ऑपरेशन बघणार आहोत आपण. हा बार काय आहे, ओके, बार म्हणजे ॲक्टिव्ह लो. ओके, एखादा सिग्नल जर तुम्हाला ॲक्टिव्ह लो असेल, ॲक्टिव्ह लो म्हणजे काय, जर तुम्ही त्याला 0 दिला तर तो फंक्शन करेल. ओके, 0 दिला तर तो त्याचं फंक्शन करेल, आणि त्याला जर 1 दिला तर तो काय होईल, ऑफ होईल, किंवा तो त्याचं फंक्शन करणार नाही. ओके, मग त्याला काय म्हणतात, ॲक्टिव्ह लो. म्हणजे ज्याला 0 दिल्यानंतर तो त्याचं फंक्शन जर प्रॉपर करत असेल तर तो झाला तुमचा ॲक्टिव्ह लो. ओके, आता याचे अल्टरनेट फंक्शन तुम्हाला समजले. बघा, पोर्ट 3 चे अल्टरनेट फंक्शन खूप महत्त्वाचे, खूप वेळा हे विचारतात एक्झाममध्ये. ओके, तर तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे, RxD TXD सिरियल कम्युनिकेशन, INT0 INT1 एक्सटर्नल इंटरप्ट,
त्यानंतर टायमर 0 ओके, T0 T1 टायमरसाठी आणि रीड राईट एक्सटर्नल मेमरी रीड राईट करण्यासाठी. ओके, हे झालं पोर्ट 3चं. पोर्ट 3ची नंबरिंग सिक्वेन्स काय आहे, फ्रॉम 10 to 17. ओके, नाव विल सी पोर्ट 2. ओके, पोर्ट 2 आपला कुठून स्टार्ट होतोय, 21 to 28. ओके, अगेन याची डायरेक्शन तुम्हाला बघायची आहे, फ्रॉम बॉटम तुम्हाला काय करायचं आहे, 21, 22, 23 अप टू 28 आणि इकडे P2.0, P2.1, P2.2 अप टू P2.7. आणि याचं अल्टरनेट फंक्शनॅलिटी जी आहे ती काय आहे, हायर ऑर्डर किंवा याला काय म्हणतात, हायर ऑर्डर ॲड्रेस बस. ओके, फ्रॉम A8 to A15. ओके, बघा आपण ज्यावेळेस स्टार्टिंगला तुमचे फंक्शन बघितले त्यावेळेस आपण काय सांगितलं की याच्यामध्ये काय आहे, 16 ॲड्रेस लाईन्स आहेत. ओके ओके, 16 ॲड्रेस लाईन्स आहेत, तर त्या दोन याच्यामध्ये डिवाइड केलेल्या आहेत. ओके, 16 ॲड्रेस लाईन्स तुमच्या कशा डिवाइड केलेल्या आहेत, फर्स्ट आहे तुमचं A0 to A7. ओके, आणि सेकंड आहे A8 to A15. ओके, असं मिळून हे तुमचं काय होतंय, 16 ॲड्रेस लाईन्स. ओके, हे काय आहे तुमच्या 16 ॲड्रेस लाईन्स. A0 ही झाली तुमची LSB. ओके, आणि ही झाली MSB A15. ओके, तर जे हायर लाईन्स आहेत, ओके, म्हणजेच कोणत्या हायर लाईन्स, फ्रॉम A8 to A15 ह्या कशामध्ये आहेत, तुमच्या पोर्ट 2च्या अल्टरनेट फंक्शनॅलिटीमध्ये आहेत. म्हणजेच जर तुम्हाला एक्सटर्नल मेमरी इंटरफेस करायची असेल आणि त्यासाठी तुम्हाला ॲड्रेस लाईन्स लागणार आहेत, ओके, हायर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स, तर त्यावेळेस तुम्ही कोणत्या पिन यूज करणार, या तुमच्या पोर्ट 2च्या A8 to A15 ह्या कशासाठी यूज करणार, एक्सटर्नल मेमरीला इंटरफेस करण्यासाठी. ओके, तर आता आपण याची क्विकली आपण काय करू, याची फंक्शनॅलिटी बघूया. तर फर्स्ट याच्यामध्ये काय आहे, 8 पिन IO. ओके, IO म्हणजे इनपुट आउटपुट तुम्ही त्याला कॉन्फिगर करू शकता. ओके, त्यानंतर सेकंड पॉईंट जर तुम्हाला लिहायचं आहे तर पुन्हा तुम्ही काय लिहिणार, व्हेन रिसेट इट विल कॉन्फिगर ॲज अ इनपुट पोर्ट. जर तुम्ही कंट्रोलरला रिसेट केलं तर या पिन काय म्हणून ऍक्ट करतील, इनपुट पिन म्हणून. ओके, त्यानंतर याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये आहे अल्टरनेट फंक्शनॅलिटी. अल्टरनेट फंक्शन तुम्ही काय म्हणून यूज करू शकता, हा पोर्ट ॲज अ हायर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स. ओके, त्याला कशाने डिनोट करतो आपण, हायर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स म्हणजेच फ्रॉम A8 to A15. ओके, आणि याची ओके हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याची नंबरिंग काय आहे, फ्रॉम 21 to 28. ओके, हा झाला तुमचा पोर्ट 2. पोर्ट 2 मध्ये 8 लाईन्स आहेत ज्या तुम्ही इनपुट आउटपुट म्हणून यूज करू शकता. बट तुम्हाला जर एक्सटर्नल मेमरी इंटरफेस करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ॲड्रेस लाईन्स लागतात. ओके, ॲड्रेस लाईन्स जर तुम्हाला पूर्ण 16 ॲड्रेस लाईन यूज करायचे असेल, टोटल ॲड्रेस लाईन्स किती आहेत 8051 मध्ये, 16. ओके, A0 to A15. ओके, त्यापैकी ज्या हायर आहेत म्हणजेच A8 to A15. ओके, ह्या ज्या 8 ॲड्रेस लाईन्स आहेत ह्या कशामध्ये इंटिग्रेट केलेल्या आहेत, तुमच्या पोर्ट 2च्या अल्टरनेट फंक्शनमध्ये. ओके, म्हणजेच काय, पोर्ट 2 तुम्ही ॲज अ इनपुट आउटपुट पोर्ट म्हणून यूज करू शकता, किंवा जर तुम्हाला एक्सटर्नल मेमरी इंटरफेस करायची असेल तर तुमच्या ज्या ॲड्रेस लाईन्स आहेत, ओके, त्यासाठी तुम्ही सेम पोर्ट्स यूज करू शकता किंवा सेम पिन तुम्ही त्या ॲड्रेस लाईनसाठी यूज करू शकता. ओके, हा झाला तुमचा पोर्ट 2. आता आपण बघणार आहोत आपला लास्ट पोर्ट, पोर्ट 0. ओके, यानंतर जो तुमचा पोर्ट आहे पोर्ट 0. ओके, पोर्ट 0 तुम्हाला बघायचा आहे. पोर्ट 0 कडून स्टार्ट होतो तुमचा P0.0 to P0.7. ICचे पिन याच्यामध्ये काय आहे, 39 to 32. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, ICच्या पिनची जी नंबरिंग आहे ती याच्यामध्ये कशी आहे, डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे. ओके, जर तुम्हाला P0.0 करायचं असेल तर त्याच्यासाठी असेल 39. ओके, त्यानंतर P0.7 साठी असेल 32. ओके, म्हणजेच काय की जसं तुमचं पोर्टची पिन नंबरिंग इन्क्रीज होत जाते 0 1 2 3 4, तशी तुमची IC नंबरिंग जी आहे ती काय होते, डिक्रीज होते. हे तुम्हाला फक्त याच पोर्टसाठी थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. तर त्याच्या ICच्या पिन्स आणि पोर्ट, ओके, याचं कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं आहे इकडे. ओके, तर फर्स्ट आता आपण क्विकली बघूया हा पोर्ट काय आहे एक्झॅक्टली. याच्यामध्ये पुन्हा काय आहे,
8 इनपुट आउटपुट पिन्स आहेत, ते आपण काय करू शकतो, इनपुट किंवा आउटपुट म्हणून कॉन्फिगर करू शकतो. आणि हे काय असतात, बाय डायरेक्शनल. ओके, 8 इनपुट आउटपुट पिन्स आहेत बाय डायरेक्शनल. त्यानंतर सेकंड पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे काय आहे, याचं जे कॉन्फिगरेशन आहे, ओके, हे आहे ओपन ड्रेन कॉन्फिगरेशन. काय आहे, ओपन ड्रेन कॉन्फिगरेशन. ओपन ड्रेन असल्यामुळे काय लागतं, याला एक्सटर्नल पुल अप रजिस्टर कनेक्ट करावं लागतात. ओके, एक्सटर्नल पुल अप रजिस्टर. हा एक पॉइंट तुम्हाला पोर्ट 0 साठी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉइंट आहे की हा पोर्ट मध्ये अल्टरनेट फंक्शनॅलिटी आहे. आणि ती काय आहे, हा तुमचा अजून कशासाठी यूज करतात, पोर्ट 0 यूज ॲज अ AD0 टू AD7. ओके, याच्यामध्ये काय केलेलं आहे, ॲड्रेस आणि डेटा लाईन मल्टिप्लेक्स करून तुमच्या या पोर्ट 0 ची अल्टरनेट फंक्शनॅलिटी तयार केली आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 लाईन आहेत बघा, एक आहे तुमचं D0 टू D7. ओके, D0 टू D7 याला म्हणतात डेटा लाईन्स. आपण बघितलं 8085 मध्ये काय आहे, 8 बिट डेटा बस. ओके, तर त्या 8 बिट कुठे आहेत तुमच्या, फ्रॉम AD0 टू AD7 चे जे पिन आहेत 39 टू 32 याच्यामध्ये तुमच्या डेटा बस आहेत. प्लस यामध्येच अजून काय आहे, याच्यामध्येच अजून एक फंक्शनॅलिटी आहे A0 टू A7. ओके, हे काय आहे तुमचं लोअर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स. आपल्याकडे ॲड्रेस बस कितीची आहे, 16 बिटची आहे. ओके, 16 बिटची ॲड्रेस बस आहे. त्यातल्या 8 बिट आपण कुठे यूज करणार आहेत, 8 ॲड्रेस लाईन ज्या आहेत त्या तुमच्या पोर्ट 0 मध्ये आहेत. ओके, म्हणजे पोर्ट 0 चे अल्टरनेट फंक्शनॅलिटी. आणि ज्या हायर ऑर्डरच्या 8 लाईन आहेत A8 टू A15 ह्या कुठे आहेत, पोर्ट 2 ला अल्टरनेट फंक्शनॅलिटी आहे. ओके, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, पोर्ट 0 मध्ये टोटल 8 लाईन्स आहेत. ओके, ते आपण इनपुट आउटपुट म्हणून कॉन्फिगर करू शकतो. प्लस त्याच्यामध्ये अजून काय आहे, मल्टिप्लेक्स ॲड्रेस आणि डेटा बस त्याचे अल्टरनेट फंक्शनॅलिटी आहे. ओके, म्हणजेच D0 टू D7 ह्या डेटा लाईन्स आहेत आणि A0 टू A7 हे काय आहे तुमचं लोअर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स. ओके, आणि हे मल्टिप्लेक्स का केलेले आहेत ॲड्रेस आणि डेटा, टू सेव्ह लाईन्स. ओके, सेव्ह लाईन्स. त्याच्यासाठी आपण काय केलंय, ॲड्रेस आणि डेटाला काय केलंय, मल्टिप्लेक्स केलंय. म्हणजेच आपण त्याला सेपरेट करू शकतो एक सेपरेट पिन वापरून. ओके, याला काय केलेलं आहे, मल्टिप्लेक्स केलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय होईल की सेपरेट अजून 8 पिन असण्याची गरज नाही आहे. ओके, याच पिन आपण पोर्ट म्हणून यूज करू शकतो, याच पिन आपण ॲड्रेस लाईन म्हणून यूज करू शकतो, याच पिन आपण डेटा लाईन म्हणून पण यूज करू शकतो. आणि त्यासाठी एक सेपरेट पिन आहे आपल्याकडे, आपण ती पण डिटेलमध्ये बघणार आहोत, ALE. ओके, या पिनवरून तुम्ही ठरवणार की तुमच्या पोर्टचे जे पोर्ट 0 आहे याच्यावरती ॲड्रेस डेटा प्रोव्हाइड करतोय की तो ॲड्रेस प्रोव्हाइड करतोय. ओके, तर याच्यावरून कसं ठरवतात बघा, जर तुमचं ALE म्हणजेच ALE पिन म्हणजे 30 नंबरची पिन. ओके, ALE जर 0 असेल तर या लाईनवरती काय असतं, डेटा प्रोव्हाइड करतात. म्हणजेच काय, या लाईनवरती कोणतं फंक्शनॅलिटी असते, D0 टू D7. ओके, आणि जर तुमचं ALE पिन हा 1 असेल तर या लाईनवरती काय करतात, ॲड्रेस पाठवतात. म्हणजेच काय की सेम लाईन वापरून आपण डेटा आणि ॲड्रेस दोन्हीच्या फंक्शनॅलिटी पूर्ण करू शकतो. असे खूप सारे मल्टिपल फंक्शनॅलिटी एकाच पिनला अलाउकेट करतात. त्यामुळे काय होतं, तुमचे नंबर ऑफ पिन सेव्ह होतात. ओके, जर तुम्ही हे कंबाईन नसतं केलं, सपोज मी जर एकाच पोर्टला अल्टरनेट फंक्शनॅलिटी दिली नसते तर माझे जे 40 पिनची ऐवजी ही किती झाली असती, 100 पिनची झाली असती, किंवा अजून नंबर ऑफ पिन्स इन्क्रीज झाले असते. ओके, बट आयसीची नंबर ऑफ पिन्स पण कमी करण्यासाठी आपण काय करतो, एक पिन मल्टिपल गोष्टीसाठी यूज करतो, किंवा एका पिनला आपण मल्टिपल फंक्शनॅलिटी अलाउट करतो आणि त्यावरून आपण त्याला कंट्रोल करतो की आपल्याला त्याची कोणती फंक्शनॅलिटी यूज करायची आहे. ओके, हे झाले पोर्ट. आता ज्या रिमेनिंग पिन्स आहेत त्या आपण क्विकली बघूया त्या कशासाठी यूज करतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट सिलेबसचा.
एक गोष्ट लक्षात ठेवा की 80851 ची जी IC आहे तुमची, ओके, या IC मध्ये तुम्हाला काय आहे, इनबिल्ट ऑसिलेटर आहे. ओके, इनबिल्ट ऑसिलेटर आहे जे काय करतं, तुमची क्लॉक फ्रिक्वेन्सी जनरेट करतं. ओके, बट तुम्हाला काय करावं लागतं, एक्सटर्नली क्रिस्टल कनेक्ट करावं लागतं. ओके, तुम्ही जर क्रिस्टल ऑसिलेटर जर बघितलं असेल तर त्यामध्ये तुम्ही काय करायचे, एक क्रिस्टल यूज करायचे. ओके, हा तुमचा असा क्रिस्टलचा सिम्बॉल असतो बघा. ओके, तर आपल्याला काय करावं लागतं, कंट्रोलरमध्ये हा क्रिस्टल एक्सटर्नली कनेक्ट करावा लागतो. एक्सटर्नली का कनेक्ट करावा लागतो, कारण तुमची IC जी असते ती सेमीकंडक्टर IC असते. ओके, बट क्रिस्टल जो आहे तो इलेक्ट्रोमेकॅनिकल काइंड ऑफ डिव्हाइस आहे. तो खूप बल्की असतो आणि तुम्ही त्याला IC मध्ये फिट करू शकत नाही. ओके, त्याला जर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये क्रिस्टल बघितला तर तो खूप हेवी असतो. ऑर्डिनो बोर्ड मध्ये वगैरे तुम्ही क्रिस्टल बघू शकता. ओके, जनरली स्टीलच्या फ्रेम मध्ये तो क्रिस्टल असतो. ओके, त्यामुळे आपण त्याला इनबिल्ट करू शकत नाही IC मध्ये, म्हणून आपल्याला काय करावं लागतं, एक्सटर्नली कनेक्ट करावं लागतो क्रिस्टल. आणि तो क्रिस्टल कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडे काय आहेत, 2 पिन आहेत. ओके, त्या कोणत्या आहेत, XTLA2 आणि XTLA1. आणि त्यासाठी आपले कोणते पिन नंबर यूज करणार आहोत, 18 आणि 19. बघा इकडे एक 8051 ची IC आहे. तुम्हाला जर विचारलं एक्सप्लेन द फंक्शनॅलिटी ऑफ XTLA2 आणि XTLA1, तर तुम्हाला सांगायचंय की याच्यामध्ये काय आहे, ऑन बोर्ड ऑसिलेटर. ओके, ऑन बोर्ड ऑसिलेटर कशामध्ये आहे, तुमच्या कंट्रोलरमध्ये. बट यू नीड टू कनेक्ट एक्सटर्नल क्रिस्टल किंवा क्वार्ट्ज क्रिस्टल. ओके, एक्सटर्नली क्रिस्टल कनेक्ट करावं लागतो. आणि त्याच्यासाठी कसं कनेक्शन असतं बघा, की तुम्हाला जर क्रिस्टल कनेक्ट करायचं असेल तर हा कुठे कनेक्ट करायचा, 18 आणि 19 पिनच्या मध्ये. ओके, हा क्रिस्टलचा सिम्बॉल आहे असा. ओके, हा झाला तुमच्या क्रिस्टलचा सिम्बॉल. ओके, हा झाला तुमचा क्रिस्टल. आणि अजून याला काय करावं लागतात, लोड कॅपॅसिटर कनेक्ट करावं लागतात. म्हणून तुम्हाला काय करायचं, असे 2 कॅपॅसिटर दाखवायचे इकडे. ओके, याला म्हणतात C1 C2 आणि याचा जो सेंटर पॉइंट आहे हा कुठे कनेक्ट करायचा आहे, ग्राउंडला. ओके, हे झालं तुमचं क्रिस्टलचं एक्सटर्नल कनेक्शन्स. ओके, क्रिस्टल काय यूज करतात, कारण क्लॉक फ्रिक्वेन्सी जनरेट करण्यासाठी. आपल्याकडे काय आहे, इंटरनली ऑसिलेटर आहे, बट जे क्रिस्टल कनेक्ट करावं लागतं ते एक्सटर्नली करावं लागतं. आणि इट ऑल्सो रिक्वायर्ड 2 कॅपॅसिटर. आणि यांची व्हॅल्यू जनरली किती असते, 30 पिको फॅरेडचे कॅपॅसिटर यूज करतात. ओके, इट्स डिपेंड ऑन क्रिस्टल, थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. ओके, बट लक्षात काय ठेवायचंय, XTLA2 XTLA1 एक्सटर्नल क्रिस्टल कनेक्ट करण्यासाठी यूज करतात. आणि क्रिस्टलच्या अक्रॉस आपण काय करतो, 2 कॅपॅसिटर यूज करून त्याचा सेंटर पॉइंट ग्राउंड करतो. ओके, हे झालं तुमचं क्रिस्टल XTLA2 XTLA1 चे फंक्शनॅलिटी. ओके, नेक्स्ट पिन कोणती आहे तुमची, रिसेट. ओके, पिन नंबर 9. रिसेट कशासाठी वापरते बघा, मायक्रो कंट्रोलरला रिसेट करण्यासाठी. म्हणजेच काय की आपण जेव्हा एखादा मोबाईल रिसेट करतो त्यावेळेस काय होतं, त्याचे जे आपण सेटिंग्स आहेत त्या काय होतात, त्याच्या डिफॉल्ट स्टेटला येतात. ओके, तसंच ज्यावेळेस आपण प्रोग्राम करतो त्यावेळेस मायक्रो कंट्रोलरचे काही रजिस्टर असतात, त्याच्या व्हॅल्यू चेंज होतात. ओके, बट तुम्हाला जर त्या डिफॉल्ट स्टेटला आणायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याला रिसेट करावं लागेल. ओके, तर रिसेट करण्यासाठी कोणती पिन यूज करतो आपण, पिन नंबर 9 कॉल्ड रिसेट. ओके, तर याच्यासाठी तुम्हाला काय लिहायचं आहे की फर्स्ट काय आहे की ही जी तुमची आहे ही आहे ऍक्टिव्ह हाय. ओके, ऍक्टिव्ह हाय पिन आहे. म्हणजेच काय, तुम्हाला जर मायक्रो कंट्रोलरला रिसेट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, हाय व्होल्टेज म्हणजे हाय पल्स द्यावा लागेल. ओके, हाय पल्स म्हणजेच +5 व्होल्ट. ओके, त्यानंतर तुम्हाला जर विचारलं त्याचं सर्किट ड्रॉ करा तर सिम्पली काय करायचंय, हा तुमची जी 9 नंबरची पिन आहे. ओके, या पिनला तुम्हाला एक रजिस्टर आणि एक कॅपॅसिटर कनेक्ट करायचा आहे आणि त्याच्या अक्रॉस एक स्विच. ओके, ज्यावेळेस तुम्ही हा स्विच क्लोज कराल किंवा इथे कनेक्शन तयार होईल आणि हे 5 व्होल्ट तुम्हाला कुठे मिळेल, रिसेटला. म्हणजेच रिसेटला काय मिळेल, +5 व्होल्ट हाय सिग्नल मिळेल, म्हणजे तो रिसेट होईल. ओके, तर ही फर्स्ट गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की हा ऍक्टिव्ह हाय सिग्नल आहे. ओके, त्यानंतर काय होईल की जेव्हा तुम्ही रिसेट सिग्नल अप्लाय कराल, ओके, त्यानंतर तुमचे जे रजिस्टर आहेत मायक्रो कंट्रोलरचे, ओके, जे आतले जे रजिस्टर आहेत त्याचा डेटा लॉस्ट होईल आणि त्याच्यामध्ये कोणता डेटा येईल, डिफॉल्ट. ओके, डिफॉल्ट डेटा तुम्हाला त्या रजिस्टर मध्ये मिळेल. ओके, त्याच्यानंतर 2 टाईपचे रिसेट असतात, एक असतं पॉवर ऑन रिसेट आणि दुसरं असतं मॅन्युअल रिसेट. ओके,
मॅन्युअल रिसेट म्हणजे तुम्ही एक्सटर्नली सर्किट कनेक्ट करून त्याला रिसेट करता, आणि पॉवर ऑन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इनिशियली फर्स्ट टाइम पॉवर ऑन करता, तुमच्या कंट्रोलरला सप्लाय देता, त्यावेळेस पण तो काय होतो, ऑटोमॅटिकली रिसेट होतो. अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, नंतर तुम्ही ही डिटेलमध्ये शिकाल, पण आता फक्त लक्षात ठेवा, जर तुम्हाला रिसेट करायचं असेल कंट्रोलर, तर तुम्हाला मिनिमम 2 मशीन सायकलसाठी हाय पल्स द्यावे लागतील. ओके, 2 मशीन सायकलसाठी तुम्हाला काय करावं लागतं, मिनिमम हाय पल्स द्यावा लागते. ओके, म्हणजे असं नाही की तुम्ही जस्ट एक फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी म्हणजे खूप कमी वेळासाठी पल्स दिली तर तो रिसेट होणार नाही. त्यासाठी तुम्हाला काही कंडिशन्स आहे की मिनिमम 2 मशीन सायकल्स. आता मशीन सायकल्स काय आहे, इन्स्ट्रक्शन सायकल्स काय आहे ते आपण नंतर बघू. ओके, बट आता लक्षात ठेवा की रिसेट होण्यासाठी कमीत कमी 2 मशीन सायकलची गरज असते. ओके, आता बघा की ज्यावेळेस तो रिसेट होतो त्यानंतर त्याच्या रजिस्टरमध्ये कोणत्या व्हॅल्यू तो डिफॉल्ट लोड करतो. ओके, तर इकडे बघा काही रजिस्टर आता आपण शिकणार आहोत हे सगळे प्रोग्रामिंगच्या अगोदर. पीसी काय आहे, तुमचं प्रोग्राम काउंटर काय असतं. ओके, तर हे प्रोग्राम काउंटर आहे, त्यानंतर हा डीपीटीआर आहे, त्यानंतर हा एसीसी म्हणजे तुमचा अॅक्युम्युलेटर आहे, पीएसडब्ल्यू, एसपी, हा रजिस्टर बी. ओके, तर जेव्हा तुम्ही रिसेट कराल त्यावेळेस काय होईल, याच्यात ज्या व्हॅल्यू असतील ते तुमचा डेटा लॉस्ट होईल आणि त्याच्यामध्ये कोणत्या व्हॅल्यू लोड होतील, बाय डिफॉल्ट या व्हॅल्यू त्या रजिस्टरमध्ये. ओके, तर हे तुम्हाला रिसेटमध्ये लक्षात ठेवायचं आहे. ओके,